नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील कोट्यावधी नोकरदार आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय खास करून खासगी क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा आर्थिक दिलासा देणारा ठरू शकतो. अनेक वर्षांपासून ज्या मागणीसाठी कर्मचारी संघटना आणि निवृत्त पेन्शनधारक आवाज उठवत होते, ती मागणी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या EPFO अंतर्गत किमान मासिक पेन्शन केवळ 1000 रुपये इतकी आहे. वाढती महागाई, औषधांचे वाढते दर, घरखर्च, वीज, पाणी, किराणा आणि दैनंदिन गरजांचा खर्च पाहता ही रक्कम अत्यंत अपुरी ठरत आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार EPFO पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार किमान मासिक पेन्शन थेट 5 पट वाढवून 5000 रुपये करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास खासगी क्षेत्रातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो. विशेषतः ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नाही, अशा पेन्शनधारकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. सरकारचे उद्दिष्ट निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता देणे आणि वाढत्या महागाईपासून त्यांचे संरक्षण करणे हेच आहे. त्यामुळेच हा निर्णय नव्या वर्षातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो. कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारक संघटनांनी या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दिला आहे. अनेक वेळा आंदोलन, निवेदन आणि चर्चा झाल्यानंतर हा मुद्दा सरकारच्या अजेंड्यावर आला आहे. सध्या यावर धोरणात्मक पातळीवर चर्चा सुरू असून केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वेळी किंवा त्याआधी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय सरकारच्या मान्यतेवर अवलंबून असेल, हे देखील तितकेच खरे आहे. आजच्या घडीला EPFO अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून एकाच रकमेवर समाधान मानावे लागत आहे. पण काळ बदलला आहे, खर्च वाढला आहे आणि त्यामुळे पेन्शन वाढवणे ही काळाची गरज बनली आहे. सरकारही ही बाब गांभीर्याने घेत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात EPFO सदस्यांसाठी एक मोठी सकारात्मक घोषणा होऊ शकते. या प्रस्तावाचा लाभ कोणाला होणार आहे, पात्रता काय असेल आणि ही वाढ नेमकी कधीपासून लागू होणार याबाबत सविस्तर माहिती पुढील भागात पाहणार आहोत. त्यामुळे हा संपूर्ण अपडेट शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. आता या महत्त्वाच्या पेन्शन वाढीचा फायदा नेमका कोणाला मिळणार आहे, हे समजून घेणे तितकेच आवश्यक आहे. जर सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला तर EPFO अंतर्गत नोंदणीकृत खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि EPS म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत पात्र ठरणारे निवृत्त कर्मचारी या वाढीव पेन्शनचे थेट लाभार्थी ठरतील. विशेषतः जे सध्या किमान 1000 रुपये मासिक पेन्शन घेत आहेत, त्यांच्यासाठी ही वाढ अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. या निर्णयामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होऊ शकते. अनेक पेन्शनधारक असे आहेत ज्यांचे संपूर्ण घर खर्च, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा फक्त पेन्शनवरच अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत 5000 रुपयांची मासिक पेन्शन ही केवळ रक्कम नसून ती त्यांच्यासाठी सन्मानाने जगण्याची एक संधी ठरू शकते. वाढती महागाई, आरोग्यावरील खर्च आणि अनिश्चित भविष्यात ही आर्थिक सुरक्षा फार महत्त्वाची ठरणार आहे. मात्र या निर्णयाबाबत काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे देखील गरजेचे आहे. सध्या ही माहिती प्रस्तावाच्या टप्प्यावर आहे आणि अंतिम घोषणा होईपर्यंत कोणतीही अफवा किंवा अप्रमाणित बातमीवर विश्वास ठेवू नये. EPFO सदस्यांनी आणि पेन्शनधारकांनी फक्त अधिकृत सरकारी निवेदन किंवा अधिकृत EPFO अपडेट्सवरच अवलंबून राहावे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करणे हेच हिताचे ठरेल. यासोबतच EPFO सदस्यांनी आपले सेवा रेकॉर्ड पूर्णपणे अचूक आहेत की नाही याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, बँक खाते आणि सेवा कालावधी यामध्ये कोणतीही चूक असल्यास पेन्शन मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे वेळेत आपली कागदपत्रे तपासणे आणि आवश्यक असल्यास दुरुस्ती करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सरकारकडून ही पेन्शनवाढ कधीपासून लागू होणार याबाबत अद्याप अंतिम तारीख जाहीर झालेली नाही. मात्र धोरणात्मक चर्चा आणि आगामी आर्थिक निर्णय पाहता नव्या वर्षातच यावर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आसपास किंवा त्यानंतर याबाबत स्पष्ट चित्र समोर येऊ शकते. त्यामुळे पुढील काही महिने EPFO सदस्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. ही पेन्शनवाढ लागू झाल्यास भविष्यात खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा EPFO आणि EPS योजनांवरील विश्वास अधिक मजबूत होईल. तसेच निवृत्तीनंतर सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी ही योजना अधिक उपयुक्त ठरेल. सरकारचा हा निर्णय सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो आणि देशातील कोट्यावधी कुटुंबांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो. म्हणूनच या विषयाशी संबंधित प्रत्येक अपडेट लक्षपूर्वक पाहणे, समजून घेणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हा निर्णय फक्त आजसाठी नाही, तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. एकूणच पाहता EPFO पेन्शनमध्ये होणारी ही संभाव्य 5 पट वाढ देशातील खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो. अनेक वर्षांपासून केवळ किमान रकमेवर अवलंबून असलेल्या पेन्शनधारकांसाठी ही वाढ नव्या आशेचा किरण ठरणार आहे. वाढती महागाई, आरोग्य खर्च आणि दैनंदिन गरजा लक्षात घेता सरकारकडून होणारी ही सुधारणा निवृत्त आयुष्य अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक बनवू शकते. तथापि हे लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे की सध्या ही माहिती प्रस्तावाच्या टप्प्यावर आहे. अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही अफवा, व्हायरल मेसेज किंवा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये. EPFO सदस्यांनी नेहमीच अधिकृत सरकारी अधिसूचना, प्रेस नोट्स किंवा अधिकृत EPFO अपडेट्सवरच अवलंबून राहावे. चुकीची माहिती टाळणे आणि योग्य माहिती मिळवणे हेच प्रत्येक पेन्शनधारकाच्या हिताचे आहे. यासोबतच सर्व EPFO सदस्यांनी आपले कागदपत्रे वेळेवर तपासून ठेवणे फार महत्त्वाचे आहे. सेवा कालावधी, बँक तपशील, आधार लिंकिंग आणि वैयक्तिक माहिती अचूक असल्यास भविष्यात पेन्शन किंवा इतर लाभ मिळताना कोणतीही अडचण येणार नाही. छोट्या चुका मोठ्या विलंबाचे कारण ठरू शकतात. त्यामुळे आजच आवश्यक ती पडताळणी करून घेणे फायदेशीर ठरेल. आगामी काळात सरकारकडून याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक अपडेटकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण हा निर्णय फक्त पेन्शन वाढीपुरता मर्यादित नसून तो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण आर्थिक भविष्याशी जोडलेला आहे. योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास प्रत्येक पेन्शनधारक आपल्या हक्काचा पूर्ण लाभ घेऊ शकतो. जर तुम्ही स्वतः EPFO सदस्य असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी निवृत्त पेन्शनधारक असेल तर हा अपडेट त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण माहिती शेअर केल्यानेच अनेक जण योग्य निर्णय घेऊ शकतात आणि त्यांचे आर्थिक नियोजन अधिक मजबूत बनू शकते. अशा महत्त्वाच्या निर्णयांची माहिती वेळेवर मिळणे हे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे. महत्त्वाच्या सरकारी निर्णयांची अचूक माहिती मिळवण्यासाठी फॉलो करा, लाईक करा आणि हा अपडेट आत्ताच शेअर करा.